हराळा झाली ना जास्त त्याच्यामुळं चिटकत असन ते. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण शेतामध्ये कोळपणी चालू आहे. चला तर दाखव. बघा मित्रांनो, आपले वडील कोळपत आहेत. दाखवतो तुम्हाला. आपले वडील कोळपत आहेत. एवढं कोळपणं झालेलं आहे मित्रांनो. चला तर गाईज, फायनली आपण उचलू सड जे येतलेले ते उचलून टाकू. चला. मित्रांनो, हे एक ढिगले, तिथे एक ढिगलचं असलेलं आहे. असेच बारीक 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 जे ढिगलं आपण सर्व उचलून टाकायचे आहेत आपल्याला. हे बघा मित्रांनो, माझी आई काड्या वेचीत आहे. एवढे ढिगलं माझ्या आईनं वेचलेले आहेत. हे बघा, 1 2 3 4 5 5 6 ढिगले झाले. आणि इकडे 4 5 आहे. तू स्ट्रगल झाला ना आगाच. हां, बघ ना, कुठून यायची आलीस, तिथून यायची आलीस इथपर्यंत. चला मित्रांनो, आपल्या आईला पाणी नेऊन देऊ. कोणाकोणाच्या शेतामध्ये अशी पोतं लावलेली वाटलं आहे, कमेंट करून सांगा. बघा मित्रांनो, बैल चारायला सोडलेले आहेत. एवढं आणि खालचं आपलं ढेलं कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो. 3 एकर जवळपास कंप्लीट झालेले करीत आहेत. 3 एकर आपलं कोळपीनं झालेलं आहे मित्रांनो. आपण बैल चारायला सोडलेले आहेत. शेतकऱ्याचा खरा साथीदार म्हणजे बैलजोडी. हे बघा मित्रांनो, हे खरा शेतकऱ्याचा साथी. एक खाली गेलं आणि वर ये. आता 5 वाजत असतील. येवत का? 5 वाजत असतील. 5 काय म्हणली लगेच? फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं संपतो. चला तर जाऊया आपल्या घराकडे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया का अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच वॉचिंग दिस ब्लॉग.